नाही, सर्वात आधी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की जरांगे पाटलाची आज समाजाला फार गरज आहे आणि त्याच्यामुळे जरांगे पाटलांनी सर्वात आधी आपल्या प्रकृतीकडे लक्ष दिलं पाहिजे. त्यांची प्रकृती खालावली नाही पाहिजे, कारण आज समाजाचे प्रश्न सोडवायचे असेल तर जरांगे पाटलासारख्या व्यक्तीची फार गरज आहे. म्हणून मी त्यांना एकच सजेशन करेल की त्यांनी पहिले आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावं आणि नंतर हे आंदोलन सुरू ठेवावं. दुसरी गोष्ट विशेष अधिवेशनाच्या बाबतीमध्ये जे आहे की जोपर्यंत सरकारला राज्य मागासवर्गीय आयोगाकडून अहवाल प्राप्त होत नाही आणि जो काही अहवाल मिळेल त्याच्यावरती मंत्रिमंडळ शिक्कामोर्तब करत नाही तोपर्यंत विशेष अधिवेशन सरकार बोलवू शकत नाही. या प्रक्रियेला किती दिवस लागेल हे आज तरी मी सांगू शकत नाही. त्याच्यामुळे आम्ही राज्य मागासवर्गीय आयोग की कोणत्या तारखेला राज्य सरकारकडे अहवाल सादर करते त्या तारखेकडे लक्ष ठेवून आहोत. कुठेतरी असं ज्या पद्धतीने सांगितलं जातं का 16-17 तारखेपर्यंत तो अहवाल येईल आणि त्यानंतर विशेष अधिवेशन बोलावलं जाईल. मी आता आपल्याला सांगितलं ना की अहवाल जोपर्यंत सबमिट होत नाही त्यानंतर त्याच्यावरती सचिव पातळीवरती त्याच्यावरती अभ्यास होत नाही. तो अभ्यास झाल्यानंतर तो अहवाल मंत्रिमंडळामध्ये स्वीकृत किंवा हे होत नाही तोपर्यंत राज्य सरकार अधिवेशनाची तारीख घोषित करू शकत नाही. सर, पण एक अडचण अशी आहे की 17 तारखेपर्यंत ही मुदत आहे. आपण जरांगे पाटील 15 तारखेच्या मागणीवर काम आणि त्यासाठी हे सगळं आंदोलन. हे बघा, मी वारंवार बोललो आहे की म्हणूनच आंदोलनकर्त्यांनी ज्या गोष्टीकडे लक्ष द्यायला पाहिजे त्यांच्या संमतीने हा प्रस्तावित अध्यादेश प्रकाशित करण्यात आला. सरकारने 17 तारखेपर्यंत आक्षेप बोलवलेले आहे. ते आक्षेप आता किती येतात, मला तर असं वाटतं की लाखाच्या वर आक्षेप या ठिकाणी राज्यातून येणार आहे आणि मग त्या सर्व आक्षेपांचं निराकरण जोपर्यंत होत नाही आणि ते निराकरण झाल्यानंतर जे काही आक्षेप नोंदविल्या गेले त्याच्यातनं काय पुन्हा ॲड करायचं काय डिलीट करायचं याच्यावरती एकमत होत नाही. ते झाल्यावरती तो पूर्ण प्रस्तावित मसुदा राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत पास होत नाही तोपर्यंत विशेष अधिवेशन बोलावता येत नाही. या प्रक्रियेला किती वेळ लागेल हे राज्य सरकारही आज सांगू शकत नाही, आंदोलनकर्ते सांगू शकत नाही आणि आम्ही सांगू शकत नाही. म्हणून एका विशिष्ट तारखेचा आग्रह धरणं हे माझ्या मनाला तरी पटत नाही. जरांगे पाटील पुन्हा आग्रह धरून पुन्हा आपली मागणी रेटून धरत आहे. उपोषण सुरू आहे, प्रकृती खराब झाली आहे. ते दबाव पुन्हा निर्माण करण्याचा प्रयत्न सरकार बळी पडेल पुन्हा. नाही, हे बघा, ज्या न्यायालयीन प्रक्रिया आहे, सेमी ज्युडिशरी प्रोसेस आहे, त्या प्रोसेसमध्ये आपण सरकारवर किती दबाव आणण्याचा प्रयत्न केला, दडपण आणण्याचा प्रयत्न केला, पण जे सरकार नाही करू शकत ते नाही करू शकत या महाराष्ट्रातील सर्व जनतेला माहीत आहे. अशा वेळेस अशा प्रकारचं दडपण आणून याच तारखेच्या आत आपण करावं ही मागणी कुठेतरी लोकांना हास्यास्पद वाटते. पण अशी माहिती मिळते की राज्य मागासवर्ग आयोगाची 2 दिवसात बैठक होऊन ते लवकरच अहवाल सादर करणार आहे. नाही, आम्ही सुद्धा त्याकडे लक्ष ठेवून आहोत की राज्य मागासवर्गीय आयोग आपला अहवाल कोणत्या तारखेला प्रकाशित करते आणि त्या अहवालामध्ये ते कशा प्रकारची शिफारस करते. ती शिफारस जर आमच्या विरोधामध्ये असली तर आम्ही आंदोलन करू, न्यायालयात जाऊ, आणि जर आमच्या विरोधामध्ये नसली तर आम्ही त्याचं समर्थन करू. हे स्पष्ट आहे. कुठेतरी ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणारे आपल्याला ठाम वाटते की पुन्हा अधिवेशन बोलावून काहीतरी असा मार्ग निघेल की ज्यातून ओबीसीचं नुकसान होईल. नाही, हे बघा, आम्ही कालपर्यंत जे म्हणत होतो की मराठा समाजाला आरक्षण नक्की देण्यात यावं, परंतु ओबीसी समाजाला जे 27% आरक्षण मिळतं त्या 27% आरक्षणाला धक्का लागता कामा नये आणि सरसकट कुणब्यांचे प्रमाणपत्र देण्यात येऊ नये ही जी संपूर्ण महाराष्ट्रातील ओबीसी समाजाची आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाची मागणी आहे त्याच्यावरती आम्ही कालही ठाम होतो, आजही ठाम आहोत, उद्याही ठाम राहणार आहोत. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.